नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा स्वागत आहे विदर्भचा नंबर 1 चॅनल विदर्भ सम्राट न्यूज चॅनल मध्ये। तर आपल्यासोबत आज जुळलेले आहेत डॉक्टर नाचरे मॅडम, जे राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला अध्यक्ष आहेत आणि सोबतच महिलांसाठी खूप सारे काम करणारे, महिलांच्या सुरक्षेसाठी खूप सामोरे जाणारी असे आमच्यासोबत डॉक्टर नाचरे मॅडम आहेत। तर आज आपण यांच्याशी चर्चा करूया। तर मॅडम, आपला विदर्भ सम्राट न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे। नमस्कार। ओके मॅडम, तर बघा, जसे की महिलांची साक्षरतेसाठी आणि त्यांच्या आत्मनिर्भरतासाठी आपण खूप काही कार्य करतात। तर जे घरी राहणारी महिला आहेत ते स्वतः कसे आत्मनिर्भर बनणार, त्यासाठी आपण काय मार्गदर्शन करणार? बघा, समाजासाठी आपण जेव्हा कार्य करतो तेव्हा खरंच महिलांना सशक्तीकरण करणं त्यांचं ते खूपच गरजेचं आहे। आजच्या काळामध्ये महिलांना सशक्त करण्याकरिता दोन गोष्टींचा नेहमी आधी विचार करावा लागतो। एक की शारीरिक स्वास्थ्य आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य, ह्याकडे आधी लक्ष द्यावं लागतं। जेव्हा त्या शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून त्या सक्षम असल्या तर त्यांचं आपण व्यवस्थित सक्षमीकरण करू शकतो आणि जेव्हा त्या सक्षम झाल्या तेव्हाच त्यांना आपण आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम बनवू शकतो। तर मग आर्थिक दृष्टिकोनातून त्यांना सक्षम बनवण्यासाठी त्या घरी जरी असल्या तरी आपण त्यांना वेगवेगळे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो। घरात राहून एक स्त्री बरंच काही करू शकते। आजकालच्या इंटरनेटच्या माध्यमातून तर बरीच अशी माहिती सगळ्याच आपल्याला मिळतच आहे, सगळ्यांनाच माहिती आहे। परंतु खास मी जेव्हा महिला सक्षमीकरणासाठी कार्य करते तेव्हा ज्या महिला माझ्याकडे येतात त्या महिला खरंच घरात राहणाऱ्या असतात आणि त्या घरात राहून आम्हाला काहीतरी करायचं आहे, आम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या असं जेव्हा त्या म्हणतात तेव्हा मी त्यांच्यामधलं टॅलेंट बघते की तिला काय इंटरेस्ट आहे, त्या घरी राहून ती काय करू शकते। तर बरेच अशा गोष्टी असतात की महिला मध्ये टॅलेंट असतं, त्यांना शिक्षित करणं, त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज असते आणि ते मार्गदर्शन करण्याचं कार्य मी नेहमी करत असते आणि त्यांचं टॅलेंट बघते। मग त्यांच्यासाठी वेगवेगळे कोर्सेस त्यांना शिकवतो आम्ही। जसं एखाद्या मुलीला मेहंदी खूप छान काढते, तिचं ड्रॉइंग खूप छान आहे, तर ती जेव्हा मेहंदी तिला आम्ही ट्रेन करतो, 1 महिन्याचं ट्रेनिंग तिला देतो आणि ती मुलगी किंवा महिला इतकी ट्रेन होते की ती मग तिला रोजगाराच्या संधी घरी राहून तिला एका ठिकाणी कुठे लग्न असेल, कोणते एखादे वेगवेगळ्या प्रकारचे आपले सण असतात, त्या सणामध्ये त्या मुलींना बोलवतात आणि त्यांना रोजगार मिळतो। मला सांगावं वाटते तुम्हाला की मेहंदी काढताना 2-3 हजार रुपयाचे रोज त्या कमवू शकतात आणि असे जर त्या महिन्यातून 3-4 जरी दिवस बाहेर राहिल्या तर त्या नक्कीच 5 ते 10 हजार रुपये कमवू शकतात। अशी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग्स आहेत, शिलाई कढाई आहे। आम्ही नुसतं त्यांना ब्लाऊज शिकवतो, तर ब्लाऊजची शिलाई आज बाहेर 1000 रुपये आहे। 500 रुपयापासून डिझायनर ब्लाऊज जर बनवायचं असेल तर 1000 रुपयापर्यंत आहे। एका दिवसात एक ब्लाऊज बनवू शकते। अशा ज्या महिलांमध्ये टॅलेंट आहे त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो आणि त्यांच्यामधलं टॅलेंट बघून त्यांना आर्थिक बळ मिळवण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहतो। जसं नगराध्यक्ष पदाचा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे आणि आपला नाव सर्वात आधी आहे आणि यातच आपल्या नावाची चर्चा चालू आहे, तर या चर्चेला कसं काय बघता तुम्ही? खरं तर आताच नगर परिषदेचे इलेक्शन डिक्लेअर होणार आहेत। मी जेव्हा समाजामध्ये काम करते आणि काम करताना ज्यांचे कामं होतात, ज्यांच्या महिलांसाठी मी सक्षमीकरण, आर्थिक सक्षमीकरणाचं जेव्हा कार्य करते तर त्याच लोकांची इच्छा असते की मॅडमनी कुठेतरी चांगल्या पदावर राहायला पाहिजे। तर मी चांगल्या पदावर आहेच। आता मी गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महिला शहर अध्यक्ष आहे। त्या नात्याने सगळ्यांनाच असं वाटतं की मी काहीतरी गोंदियासाठी करून दाखवावं। तर आमचे ज्येष्ठ नेते, आमचे राष्ट्रीय नेते, आमचे लाडले नेते माननीय आदरणीय प्रफुल्लभाई पटेल आणि आमचे मार्गदर्शक राजेंद्रजी जैन यांनी जर मला संधी दिली तर नक्कीच मी या संधीचं सोनं करून दाखवेल आणि चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करेल आणि गोंदियासाठी गोंदिया शहराचा कसा विकास होईल यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील।
एवढी मी सांगू शकते. निश्चितच मॅडम, कारण की लोकांचा असे अपेक्षा पण आहेत आणि पुढच्या वाटचालीकरिता आपण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. नेहमी मॅडम आपण चर्चेत राहतात, तर जे आपण सामाजिक कार्य करतात ते कशा माध्यमातून करतात? हे बघा, सामाजिक कार्य करण्याची जी माझी एक संस्था आहे, होप फाउंडेशन म्हणून एक मी संस्था काढलेली आहे. त्यामध्ये आम्ही महिला सक्षमीकरणासाठी कार्य करत असतो. तर मी जेव्हा प्राध्यापिका गर्ल्स कॉलेजमध्ये होती तेव्हा मी मुलींसाठी रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देऊ शकतो यासाठी नेहमी प्रयत्न करायची. त्यांना काउन्सिलिंग करायची की त्यांनी पुढे कसं जावं, कोणत्या पोस्टसाठी त्यांनी अप्लाय करावं, त्या कशा त्यांना नोकऱ्या मिळतील. माझी सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आता होप फाउंडेशन असल्यामुळे बाकीच्या ज्या गोंदिया शहराच्या बाहेरच्या जेव्हा विद्यार्थिनी माझ्याकडे येतात किंवा काही महिला ज्या इथे लग्न होऊन येतात त्या महिला माझ्याकडे येतात आणि मॅडम आम्हाला काहीतरी तुमच्यापासून शिकायचं आहे, तर मी त्यांना मार्गदर्शन नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असो, सोशल कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमामध्ये मी जाते आणि त्यांना मार्गदर्शन करत असते. मग त्या जेव्हा माझं भाषण ऐकतात आणि त्या भाषणामधून त्यांना माझं नाव माहिती होते, त्या माझ्यापर्यंत पोहोचतात आणि जेव्हा त्या माझ्यापर्यंत पोहोचतात मग मी त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेते आणि होप फाउंडेशनच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करत असते. मोठे मोठे कार्यक्रम मी घेते, जसं प्रदर्शनी किंवा स्वयंरोजगार ज्या करतात, घरी राहून ज्यांच्याकडे सामान असतं वेगवेगळं खाद्योपयोगी सामान किंवा डेकोरेटिव्ह सामान किंवा त्यांच्यामधलं जर काही टॅलेंट असेल त्या टॅलेंटचा उपयोग करून त्या समाजासाठी काय करू शकतात. तर असे वेगवेगळे जेव्हा महिला माझ्याकडे येतात आणि मग मी त्यांना मार्गदर्शन करते आणि त्यांना आर्थिक लाभ कसा मिळेल यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असते. ओके मॅम, जसं की जे महिला घरी राहतात आणि जसे पापड उद्योग आहे, कोणी ब्युटी पार्लर वगैरे खोलतात, तर जे महिला घरी राहतात आणि त्यांच्याकडे पैसे वगैरेची किल्लत आहे, तर ते कसे काय आत्मनिर्भर बनेल त्याच्यासाठी काय मार्गदर्शन कराल? खूपच छान प्रश्न तुम्ही विचारला. मी गोंदिया महिला अर्बन बँकेची अध्यक्ष आहे. त्याच्यामुळे माझा महिलांसाठी जी बँक आहे त्या बँकेच्या माध्यमातून त्यांना मी आर्थिक उन्नतीसाठी नेहमी प्रयत्नशील असते. जे छोटे छोटे उद्योग म्हणजे ज्या घरगुती महिला असतात त्या घरगुती महिला आपल्या घरी वेगवेगळे पदार्थ बनवून त्या ठेवत असतात. मग त्या 10 महिला मिळून त्यांचा एखादा बचत गट असतो. मग त्या बचत गटाच्या माध्यमाने त्या गृहउद्योग करतात. मग त्या गृहउद्योगासाठी मी आमची बँक त्यांना लोन प्रोव्हाइड करते आणि तो छोटासा जो बिझनेस असतो तो गृह उद्योगाकडे वळण्याचा प्रयत्न आम्ही करतो. असे अनेक उदाहरणं आहेत गृह उद्योगासाठी. मग आम्ही त्याच्यासाठी नुसतं लोनच देत नाही, तर त्यांचा माल हा कसा विकला जाईल त्याच्यासाठी आमच्या होप फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रदर्शनी उपलब्ध करून देतो आणि ती गोंदिया लेवलला त्या प्रदर्शनीचा लाभ घेण्यासाठी आम्ही जाहिराती करतो आणि त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांची आर्थिक लाभ याच्यापासून मिळतो. थँक्यू मॅडम. नक्कीच महिलांना याचा फायदा पण होते, कारण की जे महिला करू नाही शकत पण तुम्ही त्यांना काय म्हणते समोरसाठी प्रयत्नशील बनवतात आणि पुढची संधी देतात, तर हे महिलांसाठी खूप चांगला म्हणजे एक सोर्स आहे. तर जसे की आपला जे देश आहे पुरुष प्रधान देश आहे, तर इथं कुठं ना कुठं महिला जी असतात आपली गोष्ट ठेवण्यासाठी किंवा तक्रार नोंदवण्यासाठी पुरुषप्रधान समाजापुढे ते कमी पडतात. तर आपणास काय वाटते की पुरुषप्रधान समाजामध्ये तक्रार निवारण केंद्र असलं पाहिजे का महिलांसाठी? बिलकुल असलं पाहिजे. आजही जर महिला बघितल्या तर पुरुष प्रधान संस्कृती आहे. आता शिक्षणाच्या माध्यमातून बाहेर यायला लागल्या आहेत. शिक्षण झाल्यामुळे त्यांना बरंच काही ज्ञान झालेलं आहे आणि आता सगळे मार्गदर्शन करत असतात वेगवेगळ्या माध्यमातून. महिलांना बरंच काही ज्ञान झालेलं आहे की त्यांचे अधिकार त्यांना कसे मिळवायचे याची माहिती आता मिळत आहेत. परंतु तरी काही घरी प्रॉब्लेम असतात. जेव्हा मी समाजामध्ये कार्य करते तेव्हा माझ्याकडे अशा बऱ्याच केसेस येतात की आम्हाला घरून बाहेर जाऊ देत नाहीत, खूप रिस्ट्रिक्शन असतात. तर महिलांना तेवढाच अधिकार आहे
जेवढा पुरुषांना असायला पाहिजे. त्यांना आपली म्हणजे घरी त्यांनी आपली मानसिक हे बदलायला, परिवर्तन करायला पाहिजे थोडं, जेणेकरून आजच्या काळामध्ये महिला समाजाला तेवढीच गरज आहे जेवढी पुरुषाची गरज आहे, तेवढीच महिलांची सुद्धा गरज आहे. चुकलं मॅम, जसे जिल्ह्यात तर महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासन नेहमी सज्ज राहते, तयार राहते, पण जे महिला मोकळेपणा बोलू नाही शकत त्या महिलांची कशी काय मदत करतात आपण? हे बघा, खूपच छान प्रश्न आहे हा. महिलांच्या सुरक्षेसाठी गोंदिया लेवलला आम्ही एक वुमेन सेफ्टी म्हणून एक संस्था स्थापन केलेली आहे, NGO आहे ती. आणि आमच्या गोंदियाच्या ज्या मेन त्याच्यामध्ये काही डॉक्टर्स सुद्धा आहेत, काही प्राध्यापिका आहेत, अनेक अशा चांगल्या सामाजिक कार्यकर्ता त्याच्यात जोडलेल्या आहेत. आणि त्या वुमेन सेफ्टीच्या माध्यमातून आम्ही महिलांच्या ज्या कोणत्या तक्रारी आमच्यापर्यंत येतात किंवा असं काही घडू नये याच्यासाठी आम्ही नेहमी त्या संस्थेच्या मार्फत आम्ही कार्य करतो आणि मी त्याच्यासोबत जोडलेली आहे. की आता लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आहे आणि महिलांना खूप थोडासा आनंद होते की नाही ठीक आहे, पण काय होते की लाडकी बहीणचे पैसे आले तर जे पुरुष मंडळी असतात घरातील ते पैसे नेऊन जातात. तर याबद्दल महिलांना काय मार्गदर्शन कराल की ते पैसे कसं काय वापरावे? हे बघा, आता लाडली बहीण योजना आता चालू झाली आहे. आम्ही या योजनेसाठी खूप सारं कार्य केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमाने महिलांना जागृत केलेलं आहे की तुम्ही फॉर्म भरा. ज्यांना पैसे मिळत नव्हते, गरीब महिला आहेत, ज्यांना खरंच पैशाची आवश्यकता आहे, अशा महिलांचे आम्ही फॉर्म भरून घेतले आणि त्यांचा फायदा त्यांना झाला आहे. तुम्ही काही गोष्टी बरोबर बोलता की त्यांचे मिस्टर पैसे घेऊन जातात, पण हे खरं नाही आहे. म्हणजे महिलांच्या हातात पैसे आले तर त्या स्वतःवरच त्यांनी तो खर्च करायला पाहिजे किंवा आपल्या मुलांवर. जसं तिच्याजवळ आता दर महिन्याला 1500 रुपये येत आहेत, तर त्या 1500 रुपयामध्ये तिच्याजवळ जेव्हा पैसे नाही राहायचे तेव्हा तिला कधी काही शारीरिक हे झालं, ताप आला, खोकला आला तर ती किंवा आपलं काही तिला बिमारी झाली तर ती स्वतः खर्च करू नव्हती शकत, जात नव्हती. पण आता ती स्वतः चांगली दवाखान्यात जाऊन आपली तब्येत चांगली करून औषधी घेऊन ती त्याच्यावर तो खर्च करू शकते. आपल्या मुलांना काही गोष्टी हव्या असतील तर ती त्या मुलांवर ती खर्च करू शकते. पण तरी तिने आपला पैसा घरासाठी लावावा, ना की आपल्या नवऱ्याला देऊन जे पैसे खर्च करावे. ही महिलांना माझी विनंती आहे की ते जे तुम्हाला मिळालेले पैसे आहेत ते स्वतःवर खर्च करा, स्वतःच्या घरावर खर्च करा, स्वतःवर खर्च करा. मॅम, आणि जे अशी महिला आहेत ज्यांच्याकडे टॅलेंट आहे आणि ते स्वयंरोजगार सुरू म्हणजे समोर जाऊन स्वयंरोजगार सुरू करणार असं म्हणजे त्यांची मनस्थिती राहते, पण त्यांच्याकडे असं होते की डॉक्युमेंट नाही राहत. कधी त्यांचा पतीचा किंवा वडिलांचा राहते, नाही ते नातेवाईकांकडे राहते, पण त्याचं स्वतःचं काय डॉक्युमेंट राहत नाही. तर त्याच्यामुळे ते सुरू करू शकत नाही स्वतःचा उद्योग. तर मग तसे महिलांसाठी आपण काय करतात? खरंच हा खूपच सुंदर प्रश्न आहे. हा प्रॉब्लेम माझ्यासमोर नेहमीच येतो जेव्हा माझ्याकडे महिला येतात आणि म्हणतात मॅडम आम्हाला काहीतरी धंदा सुरू करायचा आहे, तर तेव्हा त्यांच्याकडे डॉक्युमेंट खरंच नसतात. तर मग एखादं पॅन कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, मग त्यांचं लायसन्स पाहिजे. तर हे जेव्हा मग त्यांना सांगावं तर त्या म्हणतात आमच्याकडे त्यापैकी कागद नाही आहेत. मग पण आम्ही त्यांच्या समस्येवर निराकरण करतो छोटे मोठे लोन देऊन. जसं बचत गट आहे, मग बचत गट त्यांचा स्थापन झालेला असेल तर त्या बचत गटाच्या माध्यमाने छोटे छोटे लोन आम्ही त्यांना देतो आणि गॅरेंटर घेतो की तुम्ही गॅरेंटर तरी आणा. आणि मग गॅरेंटर घेऊन आम्ही छोटे छोटे लोन देऊन त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असतो. आणि असे आम्ही बरेच व्यवसाय सुरू करून महिलांना आत्मनिर्भर बनवलेला आहे. आज 4000 सदस्य माझ्यासोबत जुळलेले आहेत. त्याच्यापैकी 1000-1500 लोकांना मी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, जे छोटे छोटे आहेत. त्याच्यात काही गृह उद्योग आहेत, स्मॉल स्केलला बिझनेस करतात, काही मोठे बिझनेस सुद्धा इन्क्लूड आहेत. तर हे आमच्या महिला बँकच्या माध्यमातून किंवा जर महिला बँकेच्या नियमानुसार होत नसेल तर मी होप फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा त्यांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करत. मॅम, जसं महिलांना आपण आत्मनिर्भर बनवण्याकरिता, सक्षम बनवण्याकरिता खूप जास्त कार्य करतात
आणि त्यांना मार्गदर्शन सुद्धा करतात. तर विदर्भ सम्राटच्या माध्यमातून आपण महिलांना जे प्रॉब्लेममध्ये आहेत, जे आत्मनिर्भर बनण्याकरिता सक्षम आहेत पण बनू शकत नाही, तर त्यांना कसं काय मार्गदर्शन करणार? महिला सक्षमीकरण असं नाही म्हणतायत की साधारण महिला ज्या असतात, ज्यांना आर्थिक प्रबळ मागे नसते, त्यांच्या हे चांगल्या चांगल्या घरात सुद्धा त्यांना जे सबलीकरण आहे ते त्यांचं होत नसते, म्हणजे त्यांना मानसिक दबावाखाली राहावं लागतं. तर अशा बऱ्याच महिला माझ्याकडे येतात. अशा इतक्या महिला माझ्याकडे येतात, काहीतरी प्रॉब्लेम घेऊन येतात. कोणाचे पती मारत असते, कोणचे पती दारू पितो, तसे अनेक प्रकारच्या महिला माझ्याकडे समस्या घेऊन येतात. तर तेव्हा त्यांना समस्या बघून मला खूप वाईट वाटते आणि मग मी तेव्हा त्यांना मार्गदर्शन करत असते की त्यांचं जे मानसिक बल आहे त्यांना आधी त्यांना काउन्सिलिंग करावं लागतं की तुम्ही कुठेही मागे नाही आहे. तुम्ही आपण जर मागे जाऊन पाहिलं तर एक शिवाजी महाराज आहे, त्यांची आई जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, नंतर आमची सावित्रीबाई फुले, आमच्या डॉक्टर आनंदीबाई जोशी, अशा अनेक महिला होऊन गेल्या की ज्यांनी आपलं प्राचीन मध्ये नाव कमावून गेलेले आहेत. आजही त्यांचं नाव आम्ही घेत असतो. अशा मार्गदर्शन करून आम्ही त्यांना मानसिक बळ देतो आणि त्या मानसिक बळानंतर त्यांना जी गरज आहे, त्यांना काय बनायचं आहे, त्यांना काहीतरी समाजासाठी करायचं आहे, अशा महिला आमच्यासोबत येतात आणि आम्ही त्यांच्या समस्यांचं नेहमी निराकरण करतो. आणि याच विदर्भ सम्राट च्या माध्यमातून मी असं सांगू इच्छिते की ज्या महिलांना काउन्सिलिंगची गरज आहे किंवा काही घरी प्रॉब्लेम असतील, ते प्रॉब्लेम आम्ही सोडवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा, आम्ही नक्कीच तुमचा मार्ग चांगला सुकर करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू, धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. तर आज आम्ही चर्चा केली राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला अध्यक्ष डॉक्टर माधुरी नाचरे मॅडम. तर यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी खूप काही कार्य केले आणि निश्चितच महिलांना याचा फायदा होणार. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. आणि बघत रहा, विसरू नका विदर्भचा नंबर 1 चॅनल विदर्भ सम्राट न्यूज चॅनल. धन्यवाद.